झी 24 तास एक पाऊल पुढे। ट्रेनची वाट पाहणारा 19 वर्षांचा कमलेश अचानक रुळावर पडला। समोरून ट्रेन येत होती। मोटरमननं करकचून ब्रेक दाबला, पण तरीही ट्रेन कमलेशच्या अंगावरूनच गेली। हे सगळं पाहणाऱ्या प्रवाशांच्या काळजात धस्स झालं। पण नंतर मात्र प्लॅटफॉर्मवर चर्चा रंगली ती देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचीच। पाहुयात नेमकं काय झालं। कमलेश शिंदे जुईनगरहून कुर्ल्याला कामासाठी निघाला होता। जुईनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तो ट्रेनची वाट पाहत उभा होता। ट्रेन आली आहे का हे पाहण्यासाठी तो पुढे वाकला आणि रुळांवर पडला। एवढ्यात पनवेलहून सीएसटीला जाणारी लोकल आली। ती पाहून कमलेश उठून पळू लागला। तेवढ्यात पाय अडकून खाली पडला। कमलेशला बघून मोटरमननं ब्रेक दाबला, पण तोपर्यंत कमलेशच्या वरून लोकलचे 6 डबे गेले होते। ट्रेन पाहत असताना पाय घसरला माझा आणि ते खाली पडलो। तेवढ्यात ट्रेन आली आणि जस्ट पुढे पळायला लागलो तर पट्टीत पाय अडकला आणि खाली पडलो आणि ते मग ट्रेनचे 6 डबे अंगावरून गेले। ट्रेनचे तब्बल 6 डबे कमलेशच्या अंगावरून गेल्याचं पाहून इतर प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता। पण ट्रेन थांबल्यावर कमलेश सुखरूप बाहेर आला। त्याच्या फक्त हाताला जखमा झाल्यात। नशिबानं कमलेश खूपच नशिबान आहे की त्याला कुठेही फ्रॅक्चर झालं नाहीये। एवढी मोठी इंजुरी असून सुद्धा आणि त्याला फक्त लेफ्ट अप्पर लिम्बला म्हणजे डाव्या हाताला फक्त स्किन लॉस आहे, ते चमडी गेलेली आहे आणि थोडं मसल डॅमेज होतं। ते आम्ही सगळं क्लीन केलेलं आहे। कमलेश सुखरूप वाचल्यानं त्याच्या घरच्यांना प्रचंड आनंद झालाय। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हेच या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।